नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या भागामध्ये जे विद्यार्थी मला मेसेज करत आहेत की मुलाखतीसाठी सर मला मार्गदर्शन करा, तर त्या मुलांच्यासाठी मुलाखतीचे मार्गदर्शन करत असताना मला कोणकोणत्या गोष्टी तुम्ही सांगायच्या आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि दुसरी एक गोष्ट की बरेच विद्यार्थी आता सांगत आहेत की गणितला एवढ्या मार्कांना हे गणित आलं होतं, इतिहास भूगोलचे प्रश्न वगैरे कमी आले. तर मित्रांनो, ज्यांनी माझे मागचे व्हिडिओ बघितलेले आहेत, अनालिसिसचे व्हिडिओ ज्यांनी बघितले असतील त्यांना कळालं असेल की मी प्रत्येक वेळेला सांगत होतो की यातला कुठलाही पॅटर्न फिक्स नाही. कोणता घटक किती मार्काला येईल हे आपण सांगू शकत नाही. आपण त्यामध्ये नागपूरची प्रश्नपत्रिका बघितलेली होती, चंद्रपूरची प्रश्नपत्रिका बघितलेली होती. सगळ्या प्रश्नपत्रिका आपण बघितलेल्या होत्या. एक 3-4 तरी प्रश्नपत्रिका आपण बघितलेल्या आहेत. आता बीडची भरती होईपर्यंत अजून आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करायचं आहे. परंतु मी त्यावेळेला सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की या ज्या गोष्टी आहेत या फिक्स नाहीत. कोणता घटक किती मार्काला विचारला जाईल हे आपण सांगू शकत नाही. आणि तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की गणित बुद्धिमत्ता आणि जे जी.के आहे त्याच्यावरती फोकस करा. चालू घडामोडीवरती आणि विज्ञानावरती कमी फोकस करा. कारण विज्ञान बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टीचा फायदा झाला. त्या विद्यार्थ्यांनी मला सांगितले की सर तुम्ही सांगितल्या पद्धतीनेच आम्ही केलं. बरेचसे विद्यार्थी मित्रांनो विज्ञानचा भरपूर अभ्यास केला, चालू घडामोडीचा भरपूर अभ्यास केला नाही. जे वाचायचं होतं ते या ठिकाणी राहून गेलेलं आहे. तर असं करू नका. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की तुम्हाला मार्क्स कुठून येणार आहेत, कशा पद्धतीने तुम्ही 50+ जाणार आहे, हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. आणि त्यामुळे माझे जे व्हिडिओ आहेत ते आवर्जून तुम्ही बघा. त्याचा तुम्हाला निश्चितपणे फायदाच होणार आहे. आणि जे बीड जिल्ह्याची पोरं तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो की हा पॅटर्न इथं जर गणित जास्त मार्काला येत असेल तर तुम्हाला गणित जास्त मार्काला येईल असं नाही, परंतु ॲव्हरेज तुम्हाला गणित असणार आहे. म्हणजे मित्रांनो, धरून चाला की तुम्हाला 15 ते 20च्या दरम्यान कोणताही पेपर असाल तरी गणित 15 ते 20 मार्कांसाठी येणारच आहे. जिल्हा विशेष सुद्धा येणार आहे. त्यामुळं तुम्ही जर का असं म्हणत असाल की इथं गणित जास्त विचारले म्हणून आपण फक्त गणिताचाच अभ्यास करूया, तर ते मात्र चुकीचं आहे. लक्षात ठेवा, मी ज्या गोष्टी सांगतोय की तुम्हाला जी.के, त्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे तुम्हाला करायचं आहे प्रामुख्यानं. जर तुम्हाला त्यातलं प्राचीन इतिहास अवघड वाटत असेल, मी 2-4 दिवसापूर्वी सुद्धा सांगितलेलं होतं की प्राचीन इतिहास बोरिंग वाटत असेल, 2-3 प्रश्न येतात ते वाचू नका, परंतु बाकी जे राहिलेलं आहे ते तुम्ही वाचा. टेलिग्रामवरती मी मेसेज टाकत असतो. जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहेत किंवा मला व्हॉट्सअपला जॉईन आहेत त्यांना मी व्हॉट्सअप स्टेटस सुद्धा ठेवत असतो की तुम्ही काय वाचायचं आहे आणि काय वाचायचं नाही. तर बीड जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगतो की तुम्ही चालू घडामोडी आणि विज्ञान यावरती थोडासा कमी फोकस करा, परंतु गणित बुद्धिमत्ता, जी.के, जिल्हा विशेष यावरती तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. तर मुलाखतीसाठी जे मार्गदर्शन करणार आहे त्यावर बोलण्याच्या अगोदर इथं जो हा प्रश्न आहे, हा प्रश्नाचं म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे मित्रांनो, एका विद्यार्थ्यानं आपल्याला सांगितलं काय की याला 3 ने सुद्धा भाग जातो. बघा, याला 3 ने भाग जातो, याला 3 ने भाग जातो आणि याला 3 ने भाग जातो, पण 65ला मात्र 3 ने भाग जात नाही. म्हणजे अशा पद्धतीने एका लॉजिकने या ठिकाणी 65 उत्तर निघतं आणि दुसऱ्या लॉजिकने या ठिकाणी 66 उत्तर निघते. तर आता डिपेंड करतं की त्या पेपर काढणाऱ्या व्यक्तीने, त्या अधिकाऱ्यानं नेमकं यामधलं कोणतं लॉजिक लावलेलं आहे. तिनं जर हे लॉजिक लावलेलं असेल की भाग जातो 3 ने, तर मात्र त्याचं उत्तर 65च येणार आहे, ते बदलणार नाही. हे फायनल आहे. म्हणजे त्या अधिकाऱ्यानं कशा पद्धतीनं ते केलेलं आहे. शक्यता कमी आहे याचं उत्तर बदलण्याचं. जर 65 दिलं असेल तर त्याचं उत्तर हे 65च राहणार आहे. त्यानंतर आपण मिस्टेक एक झालेली आहे आपली त्या ह्याच्यामध्ये आन्सर कीमध्ये. तर त्या नदीचा एक प्रश्न आहे की महाराष्ट्रातच सुरू होऊन महाराष्ट्रातच संपणारी नदी. तर त्याचं जे उत्तर आहे ते आपण भीमा दिलेलं होतं. बाय मिस्टेक मित्रांनो त्याचं उत्तर जे आहे ते वारणा आहे. कारण भीमा नदी जी आहे ही भीमा नदी पुढे कर्नाटकात सुद्धा या ठिकाणी वाहत जाते आणि भीमा नदीचा जो संगम आहे तो त्या ठिकाणी सुद्धा होत असतो. म्हणून याचं जे उत्तर आहे ते वारणा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ज्याच्यावरती वारंवार विद्यार्थी मला प्रश्न करत होते, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला होता की सर, पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतं, आणि याच्यामध्ये वेगवेगळी उत्तरं दिलेली आहेत. पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला स्क्रीनशॉट टाकलेले होते, सगळं टाकलेलं होतं. पण त्या विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं होतं की त्याचं जे उत्तर आहे ते जिल्हा अधिकारीच असणार आहे. लक्षात ठेवा, त्याचं जे उत्तर आहे ते या ठिकाणी जिल्हा अधिकारीच असणार आहे. यामध्ये तुम्ही जो आपला महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम आहे याच्यामध्ये सरळ सरळ म्हणलेलं आहे की जिल्हा दंडाधिकारी, अथॉरिटी राज्य शासन, मग आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि मग तुमचं उपविभागीय अधिकारी असं आहे. पण ग्राम पोलीस अधिनियम जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचला, तुम्हाला जर प्रूफ म्हणून द्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. किंवा रिसेंटली जो MPSC गट क चा पेपर झालेला आहे, एका विद्यार्थ्यानं मला ते
पाठवलेलं होतं की गट क चा जो पेपर झालेला आहे MPSCचा त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा उत्तर या ठिकाणी जिल्हाधिकारी दिलेला आहे. त्यामुळं तो एक प्रेफरन्स तुम्ही घेऊ शकता, कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आहे, शासनाने घेतलेली परीक्षा आहे. त्यामुळे त्यातलं जे उत्तर आहे ते तुमचं ग्राह्य धरलं जाऊ शकतं. त्यामुळे तो पेपर आणि त्याची आन्सर की जर तुमच्याकडे असेल किंवा सर्च करा, ते तुम्हाला मिळून जाईल. मला सर्च करून जर मिळालं तर मी ते टेलिग्रामवरती टाकणारच आहे. परंतु तुम्ही सुद्धा काय करायचं आहे ते बघायचं आहे. MPSC गट क 2025ला झालेला प्रश्न आहे. मला त्या विद्यार्थ्यांना सांगितलं, मी तो पेपर बघितला नाही, पण त्याचा मला स्क्रीनशॉट आला होता एका याचा त्या प्रश्नाचा, म्हणजे हा नियुक्ती कोण करतो त्याचा. तर त्यानं मला सांगितलं होतं की सर आत्ताच गट कला हा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते MPSCने जिल्हाधिकारी दिलेलं आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे तो एक सोर्स या ठिकाणी लागू पडतो. त्यामुळे तुम्हाला जर द्यायचं असेल तर ते देऊ शकता आणि त्याचं उत्तर हे बदलणार आहे, ते जिल्हाधिकारी होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपण बघूया की मुलाखतीसाठी काय करायचं आहे. बघा मित्रांनो, जे विद्यार्थी मुलाखतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सांगतो की आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत ते जवळजवळ 45 पासून 62 मार्क्स पर्यंत या ठिकाणी विद्यार्थी आहेत. तर मी तुम्हाला माझं एकच सांगणं आहे की असं समजायचं नाही की 62 मार्क्स मला पडले म्हणजे मी या स्पर्धेत मला खुर्ची मिळालीच, आणि असंही समजायचं नाही की मला 45 मार्क्स मिळाले म्हणजे मी या स्पर्धेतून बाहेर आहे. तर लक्षात ठेवा, अजून मुलाखत आहे, त्यानंतर तुमची कागदपत्र छाननी आहे, कागदपत्र पडताळणी म्हणूया त्याला आपण, पडताळणी. तर याच्यामध्ये कोणीही विद्यार्थी या ठिकाणी बाहेर जाऊन त्याच्यानंतरच्या विद्यार्थ्याला चान्स मिळू शकतो. ही गोष्ट प्रामुख्यानं तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट की समजा याला 45 मार्क्स आहेत आणि याला या ठिकाणी 55 मार्क आहेत, याला 55 मार्क आहेत, मग याला काय झालं, बोलता येत नाही, प्रेझेंट करता येत नाही, काय सांगता येत नाही, हा विद्यार्थी घाबरतोय, खूप घाबरतोय. आता आपल्याकडे जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं तर निश्चितपणे तुम्ही कुठं घाबरणार आहे, काय आहे, हे मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. आणि तशा पद्धतीने जेव्हा तुम्ही जाणार त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स हाय असेल आणि तुम्ही अजिबात घाबरणार नाही. पण लक्षात ठेवा की हा विद्यार्थी टॉपर आहे, याला फक्त 5च मार्क मिळाले आणि याला मात्र काय झाले, 17 मार्क्स मिळाले, 20 पैकी 17 मार्क्स दिले. तर आता बघा काय होईल की याचा जो स्कोर आहे तो किती होईल, या ठिकाणी 60 होईल. तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी सांगतो. आणि याचं किती होईल बघा, 45 आणि 10 किती झाले, 45 आणि 10 55, आणि 55 आणि 5 60, आणि या ठिकाणी 2 62, म्हणजे याचे जे मार्क्स आहेत ते या ठिकाणी 62 झाले आणि याचे मार्क्स मात्र किती झाले, 60 झाले. म्हणजे हा टॉपर असून सुद्धा या ठिकाणी स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आणि हा मात्र कमी गुण असून सुद्धा या ठिकाणी पोलीस पाटील पदाच्या खुर्चीवरती बसलेला आहे. त्यामुळे ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी अजिबात घाबरायचं नाही. इवन ज्यांना 36+ मार्क्स आहेत, 36 37, म्हणजे जी मुलं काठावर आहेत, एक लक्षात ठेवा की 36 पेक्षा कमी जर तुम्हाला 35 मार्क्स असतील तर तुम्ही या स्पर्धेतून बाहेर आहे, हे लक्षात ठेवा. नंतर कोणीही कॉल मेसेज करू नका की सर आमच्या गावामध्ये मला सगळ्यात जास्त मार्क्स 35 आहेत परंतु मला बाद केलेला आहे. तर तुम्हाला बादच करणार आहेत, कारण त्याचा अर्थच असा आहे की तुम्हाला 36 मार्क्स मिळत नाहीत, याचा अर्थ तुम्ही त्या गावचे पोलीस पाटील होण्याच्या लायक नाही. त्यामुळे तुम्हाला 36 मार्क्स पडणं आवश्यक आहे. आता काही गावांमध्ये जालन्याला जी मुलाखत झालेली होती, पेपर झालेला होता, तर त्याच्यामध्ये एका गावामध्ये 9-10 विद्यार्थी असून सुद्धा त्यांना 36 मार्क्स घेता आलेले नाहीत. म्हणजे त्या गावचं पद हे 36 मार्क्स नसल्यामुळे काय झालेलं आहे, रिक्त झालेलं आहे. दुसरी गोष्ट की एका गावामध्ये समजा 10 मुलं आहेत, 10 मुलांच्यापैकी 9 मुलांना या ठिकाणी 35 पेक्षा कमी मार्क्स पडलेले आहेत, म्हणजे कुणाला 34, कुणाला 33 असे मार्क्स पडलेले आहेत, आणि एकच मुलगा असा आहे की त्याला 36 मार्क्स पडलेले आहेत. तर हा मुलगा पोलीस पाटील म्हणून या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे. जरी त्याला मुलाखतीला 0 मार्क दिले तरी सुद्धा तो त्या खुर्चीवरती जाऊन बसणार आहे, त्याचीच नियुक्ती होणार आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे 36 मार्क्स वाल्यांनी सुद्धा आशा सोडायची नाही, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मुलाखतीची परिपूर्ण तयारी करायची आहे. ज्यांना 36 मार्क्स मिळालेले आहेत त्यांना मुलाखतीला संधी मिळणार आहे, कारण क्रायटेरियाच आहे की 36 मार्क्स प्राप्त केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी मुलाखतीला पात्र आहे. आता मुलाखत कोण घेणार, मुलाखतीची बैठक व्यवस्था कशी असते, त्यामध्ये कोणकोणते अधिकारी असतात, तुम्हाला प्रश्न कशावरती विचारले जातात, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही जो माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, माझा नंबर आहे बघा 97 30 61 32 37, या नंबरवरती मला तुमचं नाव, पहिले तुमचं नाव,
त्यानंतर तुमचा पत्ता, त्यानंतर तुमचं जे काही शिक्षण झालेलं आहे, समजा तुमचं शिक्षण पदवी झालेलं आहे, पदवी, तर पदवी झालेला असेल तर याची मला डिटेल द्यायची. म्हणजे तुम्हाला 10वीला कोणता विषय आहे, तुम्हाला गुण किती पडलेले आहे, तुम्हाला 10वीला विषय नसणार, 10वीला सर्व विषय असणार, परंतु 10वीचे जे काही गुण आहेत ते गुण तुम्ही मला सांगायचे आहेत. त्यानंतर पदवीसाठी तुमचा जो विषय आहे तो विषय तुम्हाला सांगायचा आहे आणि तुम्हाला पडलेले गुण या ठिकाणी सांगायचे आहेत. म्हणजे बघा काय काय, नाव, पत्ता, शिक्षण. जर शिक्षण झालेलं असेल तुमचं 10वी तर त्याचे किती गुण पडले, 12वी किती गुण पडले, पदवी किती गुण पडले. दुसरी गोष्ट, तुमचा व्यवसाय काय आहे हे मला सांगायचं आहे. कारण ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही मला सांगणार आहे तेव्हाच मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की तुम्हाला परीक्षेला तिथं काय प्रश्न विचारले जाणार आहेत मुलाखतीसाठी आणि तुम्ही कोणत्या प्रकारची उत्तरं द्यायची आहेत. त्यानंतर काय झालं बघा, या ठिकाणी व्यवसाय झाला. म्हणजे बघा, नाव, पत्ता, शिक्षण, व्यवसाय. त्यानंतर तुमचा एक फोटो मला सेंड करायचा आहे, यामध्ये मित्रांनो एवढ्या गोष्टी जर तुम्ही मला सेंड केल्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांना माझं मार्गदर्शन घ्यायचं नाही, ठीक आहे, घेऊ नका, परंतु जे विद्यार्थी मुलाखतीची तयारी करत आहेत त्यांनी सगळ्यात जास्त फोकस कुठं करायचं असेल तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, आणि यामध्ये जी पोलीस पाटलांची कर्तव्य आहेत आणि जबाबदारी, पोलीस पाटलांची कर्तव्य आणि जबाबदारी तुम्हाला तोंडपाठ असली पाहिजेत, कारण त्याच्यावरती तुमची मुलाखत डिपेंड राहणार आहे. आता काय प्रश्न विचारतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही मला जर या गोष्टी एका कागदावरती तुम्ही हे मला लिहायचं आहे आणि या ठिकाणी सेंड करायचं आहे. हे सेंड केल्यानंतर मी तुम्हाला त्या पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही तिथं जाऊन काय सांगायचं आहे. बरेच विद्यार्थी खोटं बोलतात, खोटं बोलत असताना सुद्धा कशा पद्धतीनं बोललं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बरेचसे विद्यार्थी वकील, डॉक्टर असून सुद्धा जालन्यामध्ये पोलीस पाटील झालेले आहेत. त्यांना ज्या गोष्टी मी सांगितलेल्या होत्या त्या गोष्टी त्यांनी फॉलो केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला तशा पद्धतीनंच जर का गोष्टी फॉलो करून त्या खुर्चीपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी मला सांगाव्या लागतील. परंतु ज्यांना आपलं मार्गदर्शन घ्यायची इच्छा नाही किंवा जे घेऊ शकत नाहीत त्यांना मी एक गोष्ट सांगतो की तुम्हाला महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम बघायचा आहे. पोलीस पाटलांची कर्तव्य आणि जबाबदारी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यासायची आहे. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत. तर ही अपडेट होती आपली आजची मुलाखतीची. तर जेव्हा तुम्ही या गोष्टी माझ्यापर्यंत शेअर करणार आहे तेव्हा मात्र मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने गायडन्स करणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झालेली आहे, 36+ मार्क्स आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि येणाऱ्या काळामध्ये ही पोलीस पाटील पदाची खुर्ची तुम्हाला मिळो, तुमच्या गावामध्ये मान सन्मान वाढो, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.